नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। आज आपण महत्त्वाच्या बाबीवर चर्चा करणार आहोत। ती म्हणजे चर्चा कोणती? पहा, लक्षात घ्या। मराठा समाज ओबीसी प्रवर्गात का समावेश करून घेत नाहीयेत? मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ का देत नाहीयेत? हे सर्व कारण आता समोर येत आहेत आणि हे कारण प्रत्येक जनतेला माहित पाहिजे। मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटलांनी नारायणगडावर जो दसरा मेळावा बोलवलाय त्याच्यामध्ये पाहिलं असेल, राज्य सरकारला चिंता वाढली आहे की मराठा समाजातील व्यक्तींची जेणेकरून विधानसभेत मते मिळतील का नाही। त्यामुळे मराठा समाजाला सोडून मराठा समाजाला चॅलेंज करून इतर जातींचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यासाठी जवळपास 15 जाती निवडल्यात। त्याच्यामध्ये बघितलं असेल, बडगुजर आहेत, सूर्यवंशी बडगुजर आहेत, रेवा गुजर आहेत, अनेक प्रकारच्या जाती ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे। म्हणजे या ठिकाणी इतर 15 जातीचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यासाठी शिफारस करण्याला तुमच्याकडे वेळ आहे, त्या जातींचा विचार करण्यासाठी वेळ आहे। पण मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत उपोषण केले, त्याच्यासाठी आंदोलन केले, पण त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि त्या मागणीचा विरोध केला आणि मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली नाही। म्हणजे यावरून स्पष्ट दिसतंय की मराठा समाजाला तुम्ही टार्गेट केलंय। जे हरियाणात झालं, हरियाणात तुम्ही जाट समाजातील व्यक्तींना विरोधात ठेवून इतर जातींना एकत्र केलं आणि जाट समाजातील व्यक्तींना विरोध करण्यासाठी विधानसभेत त्यांचा पर्याय उपलब्ध केला। असाच प्रकारचा पर्याय महाराष्ट्रात उपलब्ध करण्याची तुमची 100% एक शाश्वती आहे। कारण इतर समाजातील काही जातींचा समावेश ओबीसी प्रवर्गात करणार त्यावेळेस तुमचा विरोध नाही का? फक्त मराठा समाजाला विरोध करण्यासाठी तुम्ही इतर सर्वांची फौज उभी केली। मराठा समाजातील व्यक्तींना विरोध, मराठा समाजाला चॅलेंज महागात पडणार आहे। त्याच्यामध्ये पाहिलं असेल, मराठा समाज एखादा वेळेस पेटला तर 100% सर्वांना भिडून उरेल। कारण त्याच्यामध्ये पाहिलं असेल, विधानसभेत तुमच्या निवडणुकीमध्ये जर मराठा समाजाला चॅलेंज करून विधानसभा निवडणूक घेतली तर विधानसभेमध्ये कशा प्रकारे सुपडा साफ होईल हे भविष्यात आणि भूतकाळात कधी घडलं नसेल। कारण आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला तुम्ही विरोध केला आणि त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं। याचे परिणाम 100% विधानसभेत दिसणार आहेत। का दिसणार आहेत? त्याचं कारण पाहिलं असेल की सध्या विधानसभेत महायुतीतील प्रत्येक पक्षाला असं वाटतंय की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला डावलून इतर समाजाला एकत्र केलं तर आपली सत्ता येईल। पण ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींनी सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे, तुमचा सुद्धा वापर हे राजकारणासाठी करतायत। म्हणजे यांची सत्ता या ठिकाणी हरियाणात आली, म्हणजे ज्यावेळेस हरियाणात आली तसाच विजय महाराष्ट्रात करण्याचा विचार करत असाल तर 100% लक्षात ठेवा, हा मराठा समाज काय करू शकतो। तुम्ही पाहिलं असाल, मुस्लिम समाज असो, धनगर समाज असो, मराठा समाज असो, यांनी एकत्रितरित्या लोकसभेत कशा प्रकारे परिणाम दाखवून दिले, तेच परिणाम विधानसभेत होणार हे 100% निश्चित आहे। त्याचं कारण एकमेव आहे की मराठा समाजातील व्यक्तींच्या आरक्षणाचा तिढा तुम्ही सोडवला नाही। धनगर समाजातील व्यक्तींच्या मागणीकडे दुर्लक्ष करतायत, त्यांच्या मागणीकडे अंमलबजावणीसाठी निर्णय घेत नाहीयेत। मेन महत्वाची गोष्ट, प्रत्येक समाजातील व्यक्तींचा तिढा सोडवण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही। पण ज्या समाजातील व्यक्तींची मागणी नाही त्या समाजातील व्यक्तींची शिफारस केंद्र सरकारकडे तुम्ही केली। मराठा समाजाचा समावेश न करण्याचं कारण तुमचं समजलंय लोकांना की तुम्हाला माहिती आहे मराठा समाजाचा समावेश न करता इतर समाजातील व्यक्तींचा समावेश केला तर त्या व्यक्तींची मते आपल्याला मिळतील, हेच एकमेव तुमचं कारण आहे। मग मराठा समाजातील व्यक्तींना सुद्धा लाज वाटली पाहिजे की या लाजेपोटी राज्य सरकार मराठा समाजाला टार्गेट करून त्यांना चॅलेंज करून निवडणूक घेणार असेल, मराठा आरक्षणाला दुर्लक्ष करणार असेल तर मराठा समाजातील व्यक्तींनी सुद्धा उघड्या डोळ्याने हे पाहू नका। मेन महत्वाचा विचार करा की या राज्य सरकारने मराठा समाजातील आरक्षणासाठी दुर्लक्ष का केले? एकमेव कारण आहे, त्यांना असं वाटतंय की मराठा समाज हा वर गेला नाही पाहिजे, म्हणजे यांच्या कानाखाली राहिला पाहिजे आणि त्यांच्या पक्षाचा प्रचार केला पाहिजे। या लोकांनी सुद्धा ओळखायला पाहिजे, कित्येक दिवस राजकीय पक्षांच्या मागे फिरणार, राजकीय पक्षांचा प्रचार करणार आणि स्वतःचं लेकरांचं भविष्य बर्बाद करणार। एवढं लक्षात ठेवा, राजकीय पक्षांचा प्रचार करून तुमच्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल झालं का? या ठिकाणी गोरगरीब जनतेचा तुम्ही विचार केला का? या विचारासाठी सध्या वेळ आहे, म्हणून प्रत्येकाने जागृत होणं काळाची गरज आहे। त्याच्यासाठीच मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक समाजातील समस्या जाणून घेण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी
नारायणगडावर दसरा मेळावा बोलवलाय, त्याच्यासाठी कोट्यावधी लोकांचा सहभाग आहे, त्याच्यात तुमचा सुद्धा सहभाग महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? कारण राज्य सरकारने ज्या मागणीकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या मागणीकडे दुर्लक्ष केलंय आणि मराठा समाजाच्या नाकावर टिचून राज्य सरकारने इतर समाजातील समावेश ओबीसी प्रवर्गात करावा अशा प्रकारची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त त्यांचा दुश्मन मराठा समाज आहे का? इतर समाजाला जवळ, मराठा समाजाला लाथ अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही केलाय. म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत उपोषण आणि आंदोलन मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजासाठी केले. त्याच मनोज जरांगे पाटलांना विरोध करून, मराठा समाजाला विरोध करून विधानसभा घेणार असताल तर हा मराठा समाज कशा प्रकारे विसरणार? मेन महत्वाची गोष्ट, लाठीचार्ज केला तो सुद्धा क्षण तुम्ही विसरता कामा नये. यापुढे मेन महत्वाची गोष्ट, आपला राज्य सरकारला कडाडून विरोध नाहीये, पण राज्य सरकारने मराठा समाजाचा समावेश याच जातीसोबत ओबीसी प्रवर्गात केला असता तर प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तींनी तुमच्या नावाचा गुलाल उधळला असता. पण मेन महत्वाची गोष्ट, आता ज्या 15 जातींचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्याची शिफारस केली त्याच्यासाठी तुमचा विरोध नाही का? म्हणजे या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस इतर जातींचा समावेश त्याच्यात करण्याची शिफारस करता त्यावेळेस ओबीसी प्रवर्गातील काही नेत्यांनी विरोध केला होता. आता विरोध करणारे शांत का आहेत? त्याच्यामध्ये पाहिलं असेल केंद्रीय जे काही मंत्री आहेत त्यांना सुद्धा शिफारस केली, पण सध्या राज्यातले मंत्र्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध केला. मग या जातींचा शिफारस करण्यासाठी तुम्हाला कुठली अक्कल सुटली जेणेकरून मराठा समाजाला टार्गेट करताय, मराठा समाजाला चॅलेंज करताय आणि मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करताय? तर मराठा समाजातील व्यक्तींनी सुद्धा लाज गेल्यासारखं वाटू देऊ नका. कारण मेन महत्वाची गोष्ट आहे, आपल्या लेकरांचं भविष्य बर्बाद करायचंय का आपल्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करायचंय? हीच वेळ आहे. विचार करा आणि आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या लढाईला साथ द्या. कारण अनेक जण षड्यंत्र रचून मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडण्याचा प्रयत्न करतील, पण प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवा, या जातीसोबत मराठा समाजाचा समावेश करण्याची शिफारस केली असती तर खरोखर मराठा समाजाच्या बाजूने हा राज्य सरकार आहे प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे. जर राज्य सरकारने यांचा समावेश करण्याची शिफारस जरी केली असती तर राज्य सरकार मराठा समाजाचा विचार करतोय हे लक्षात आलं असतं. पण यावरून 100% लक्षात आले की राज्य सरकार मराठा समाजाला दुर्लक्ष करते, त्यांना चॅलेंज करून विधानसभा निवडणूक घेण्याचा प्रयत्न करते. तर या विधानसभेत कशा प्रकारे परिणाम घडून येतील हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि ते परिणाम घडून येण्यासाठी सर्व जणांची मनोज जरांगे पाटलांना साथ हवी आहे. जर तुमची साथ सुटली तर आपल्या लेकरांचं भविष्य फुटलं म्हणून समजा. कारण मराठा आरक्षणाचा तिढा हे राज्य सरकार असो की विरोधी पक्षातील महाविकास आघाडी असो, या दोघांकडून सुद्धा सुटणार नाहीये. त्याच्यासाठी ठोस निर्णय मनोज जरांगे पाटील त्या काळात घेतील आणि त्या निर्णयाला सर्वांची साथ मिळाली तर 100% राज्य सरकारला त्यांनी जे मेन महत्वाची चूक केली त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो. कारण आतापर्यंत अनेक जण मनोज जरांगे पाटलांचा विरोध करण्यासाठी पुढे येत आहेत, त्यांचा लढा फोडण्यासाठी षड्यंत्र रचत आहेत. तर त्याच्यापासून दूर राहा आणि आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी, आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी कोणतं सरकार आपल्या बाजूने बोलतंय याचा विचार करा आणि विधानसभेत कोणत्या प्रकारे, कोणत्या आमदाराने, कोणत्या नेत्याने मराठा समाजासाठी आवाज उठवला याचा सुद्धा विचार करा. आणि मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतला त्याला सगळ्यांनी जर साथ दिली तर 100% हा लढा यशाच्या मार्गावर जाऊ शकतो आणि मराठा आरक्षणाचा तिढा सुटू शकतो. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो. कारण जर यांनी मराठा आरक्षणाचा तिढा नाही सोडवला तर पर्यायी सरकार बनवावं लागेल आणि हा मराठा आरक्षणाचा तिढा सोडवावा लागेल. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.